नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं स्वागत आहे शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी बांधवांना द्राक्ष बागेत घड निर्मिती संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी आता आपण करत आहोत। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला द्राक्ष बागेमध्ये घड निर्मिती संदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे। ही गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघायला लागणार आहे। शेतकरी बांधवांना द्राक्ष बागेमध्ये घड निर्मिती करत असताना आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाण्याचं नियोजन, काडी विरळणी सगळ्या गोष्टी करत आहोत। पण द्राक्ष बागेमध्ये जे काही पानांचं महत्त्व आपण जे ऑक्टोबर छाटणीला असतं त्याच पद्धतीचं हे पानांचं महत्त्व ह्या खरड छाटणी संदर्भात सुद्धा असतं। ह्या पानांच्या द्राक्ष बागेवरती जे किती पानं तुमच्या चांगल्या घड निर्मितीसाठी असायला हवेत, ह्या पानं ह्या बागेमध्ये घड निर्मितीसाठी कशा पद्धतीची भूमिका बजावतात, या सगळ्या गोष्टींची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर चला सुरू करूया। नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, द्राक्ष पिकासंबंधी मार्गदर्शन आणि योग्य सल्लागारासाठी आजच द्राक्ष शेतीतील सर्वोत्तम शेड्यूल ॲप वापरण्यासाठी प्ले स्टोर वरती जाऊन शेतकरी माझा ऑफिशियल हे ॲप डाउनलोड करा। त्यावरती आपला द्राक्ष प्लॉट लगेच रजिस्टर करा। शेतकरी बांधवांना सगळेच आपण द्राक्ष बागायतदार गेल्या वर्षीचा आपला जो काही घड निर्मितीचा अनुभव आहे, बऱ्याच बागा आपल्या घड निर्मिती संदर्भामध्ये सुरुवातीलाच खूप पाऊस झाला, यामध्ये अडचणीत आल्या होत्या। यामागे कारण काय होतं की कोणत्या कारणामुळे या बागांमध्ये घड निर्मिती झाली नाही। म्हणजे बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच बागांमध्ये लिओसिन वापरण्यात आलं, अन्नद्रव्य असतील 5234 असतील 0050 असेल, इतरही फवारण्या खूप मोठ्या प्रमाणात झाल्या। त्यामध्ये कल्टर सारख्या औषधाचा सुद्धा घड निर्मितीसाठी वापर झाला, तरी सुद्धा बागांमध्ये घड निर्मितीला अडचण आली। काय कारण असेल या सर्वांमध्ये? ज्या द्राक्ष बागायतदारांनी काडी विरळणी एकदम प्रॉपर स्वरूपात केली होती, सगळे खतांचं नियोजन केलं होतं, तरी सुद्धा घड निर्मितीला अडचणी आल्यात। या सगळ्या गोष्टींचा विचार करता एक गोष्ट आमच्या गेल्या वर्षी लक्षात आली, ती म्हणजे द्राक्ष बागेवरील पानांचं व्यवस्थापन किंवा पानांच्या बाबतीत शेतकऱ्यांकडचं झालेलं दुर्लक्ष। शेतकरी बांधवांना गेल्या वर्षी बऱ्याच भागातून मला फोन आलेत की बऱ्याच बागा ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस घड निर्मितीसाठी खूप कमकुवत किंवा बऱ्याच बागा फेल होत्या। आणि ह्या बागांमध्ये एक गोष्ट लक्षात आली की ह्या बागांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पानगळ मोठ्या प्रमाणात झाली, पानावरती करपा असेल की डावणी असेल, ह्यासारख्या रोगांचा मोठा प्रादुर्भाव ह्या बागांवरती झाला। म्हणजे अक्षरशः काडी विरळणीच्या आत ह्या बागांमध्ये पानगळ झालेली दिसली। म्हणजे एक गोष्ट लक्षात आली असेल, ज्या शेतकऱ्यांना अशी परिस्थिती निर्माण झाली की ह्या बागांमध्ये घड निर्मितीला अडचण झाल्या। शेतकरी बांधवांना ही गोष्ट कशामुळे होते एक लक्षात घ्या। द्राक्षामध्ये ऑक्टोबर छाटणी असेल किंवा खरड छाटणी असेल, तुमचा लीप एरिया इंडेक्स ज्याला LAI म्हणतात, हा आपल्या बागेमध्ये खूप महत्त्वाचा आहे। जो खरड छाटणी असेल किंवा ऑक्टोबर छाटणी असेल, लक्षात घ्या की बऱ्याचदा लीप एरिया इंडेक्स खरड छाटणीमध्ये थोडासा दुर्लक्षित केला जातो। त्याला कारणही तसंच आहे, कारण ज्या पद्धतीनं लीप एरिया इंडेक्स हा महत्त्वाची भूमिका बजावतो ऑक्टोबर छाटणीमध्ये, साईजसाठी असेल किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये, तसा तो ऑक्टोबर छाटणीला खरड छाटणीला सुद्धा बजावतो। कारण लीप एरिया इंडेक्स अगोदर काय हे समजून घ्या। शेतकरी बांधवांनो, जे तुमचं लागवडीचं अंतर असेल 8.5 असेल, 8.4 असेल, 9.5, 9.6 किंवा 8.5, 8.4 कोणतंही लागवडीचं अंतर असेल, या लागवडीच्या अंतरानुसार खरड छाटणी असेल किंवा ऑक्टोबर छाटणी असेल, आपल्या बागेमध्ये आपला लीप एरिया इंडेक्स हा असणं गरजेचं आहे। लीप एरिया इंडेक्स म्हणजे ज्या लागवडीच्या अंतरामध्ये तुम्ही द्राक्षबाग लागवड केली आहे, त्या वेलीनं जेवढा एरिया तुमचा व्यापला आहे त्या तुलनेत तुमच्या वेलीवरती पानसंख्या असायला हवी। सर्वसाधारणपणे द्राक्ष बागेमध्ये त्याचा जो लीप एरिया इंडेक्स पकडला जातो हा 1:3 पकडला जातो। म्हणजे जे तुमचं लागवडीचं अंतर आहे, म्हणजे जे तुमचं स्क्वेअर फूट आहेत, त्या स्क्वेअर फुटाच्या 3 पट पानं तुमच्या वेलीवरती असायला हवे ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस आणि खरड छाटणीच्या वेळेस। पण खरड छाटणीच्या वेळेस बऱ्याचदा आपल्याला कमी पानसंख्या असताना सुद्धा काही बागांमध्ये
चांगली घड निर्मिती आपल्याला बघायला मिळते। याला सुद्धा कारण आहेत। शेतकरी बांधवांनो, जर आपण पूर्ण 12 महिन्यांचा विचार केला तर सगळ्यात जास्त सूर्यप्रकाश आपल्याला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मिळतोय। म्हणजे जो काही सूर्यप्रकाश आपल्याला 12 महिन्यामध्ये मिळतो त्यातली सगळ्यात जास्त तीव्रता ह्या 2 महिन्यामध्ये असते। त्यानंतर जो का सूर्यप्रकाश मिळण्याचा जो कालावधी आहे, जर एप्रिल आणि मेचा जो दिवस जर आपण पकडले तर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापेक्षा ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यातले जे काही सूर्यप्रकाशाचे म्हणजे दिवसाचा जो काही काळ असतो तो थोडा कमी असतो। पण एप्रिल आणि मेचा हा दिवसाचा काळ हा बऱ्यापैकी मोठा असतो। म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये मावळणारा सूर्य हा बऱ्याचदा 5:30-6 वाजता बऱ्याचदा मावळून जातो। पण आता एप्रिल मे महिन्यातला जो काही दिवस आहेत हा थोडा सर्वसाधारण बघितलं तर तुम्ही 6:30 पावणे 7 वाजेपर्यंत सुद्धा बऱ्याचदा आपल्याला सूर्यप्रकाश हा काही प्रमाणात का होईना मिळत असतो। आता जर तुम्ही घड निर्मितीच्या बाबतीमध्ये मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बोललो आहे की तुम्ही बागेमध्ये जे काही प्रयोग करत आहात, आता जे काही फवारण्या घेतात यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका सूर्यप्रकाशाची आहे। मग जो लीप एरिया इंडेक्स बाबतीत मी जो बोलतो तो ऑक्टोबर खरड छाटणीमध्ये आपल्याला महत्त्वाचा का नव्हता किंवा बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करताना किंवा त्यावरती एवढं महत्त्वाचं काम न करतानाही बऱ्याच बागांमध्ये घड निर्मिती का होत होती। शेतकरी बांधवांनो, जो काही आता वातावरणात बदल झाले आहेत, बऱ्याचदा जून जुलै महिन्यामध्ये ज्यावेळेस आपल्या मेच्या एंडिंगला थोडेसे वळवा स्वरूपात काही वेळेस पाऊस व्हायचे की बऱ्याचदा पाऊस हा 20-25 जून नंतर सुद्धा आपल्याकडे काही वेळेस होत असेल। पण आता गेल्या वर्षापासून किंवा 2 वर्षापासून एप्रिल मे महिन्यामध्ये बऱ्याचदा पावसाची शक्यता आपल्या भागामध्ये होत असते। अशा परिस्थितीमध्ये आपल्या द्राक्षवरील पानांचं नियोजन किंवा पानांना मिळणारा सूर्यप्रकाश आणि द्राक्ष बागेचा वरती हा जो लीप एरिया इंडेक्स ज्याला LAI आपण म्हणतोय हा सांभाळून घेणं किंवा समजून घेणं आणि तो समजून घेऊन त्याचा सूक्ष्म घड निर्मितीसाठी वापर करणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। आता सर्वसाधारणपणे जे लागवडीचं अंतर तुमचं जे आहे याच्या 3 पट मी पान संख्या सांगितली आहे तुम्हाला। तुमचं लागवडीच्या अंतरानुसार हा थोडाफार यामध्ये फरक पडू शकतो, कारण फरक ही जरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं असेल प्रत्येक प्लॉटमध्ये प्रत्येक द्राक्ष बागेमध्ये प्रत्येक द्राक्ष बागायतदाराचं जी पानाची साईज आहे ती सर्वसाधारण सगळ्याच प्लॉटमध्ये साधारण सारखी नसते। सर्वसाधारणपणे 1 स्क्वेअर फूट एरिया आपल्या द्राक्ष वेलीचा जर पकडला आणि त्याचा आपण सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलं तर सर्वसाधारणपणे 900 स्क्वेअर सेंटीमीटर एरिया एका स्क्वेअर फुटात भरतो। म्हणजे त्याच्या 3 पट लीप एरिया आपल्या बागेवरती पाहिजे। म्हणजे 900 गुणिले 3 म्हणजे सर्वसाधारण 9×27 म्हणजे 2700 स्क्वेअर फूट लीप एरिया आपल्या द्राक्ष बागेवरती घड निर्मितीच्या कालामध्ये आपल्या बागेवरती असायला हवा। जर ही गोष्ट जर तुमच्याकडे सूर्यप्रकाश खूप चांगला असला, तुमच्याकडे टेम्परेचर जे सर्व आयडियल स्वरूपात असलं आणि तुमच्या बागेमध्ये थोडी लीप संख्या कमी असली त्या पिरियडमध्ये पण सूर्यप्रकाश चांगला असला, कारण सूर्यप्रकाश मुबलक मिळत असाल हे पानं किंवा सूर्यप्रकाशाचा कालावधी आता मी सांगितला त्याप्रमाणे तो जास्त मिळतोय, त्यामुळे कमी पानं सुद्धा घड निर्मितीसाठी काम करताना दिसतात। पण जर सर्वसाधारणपणे जी आता ज्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने पाऊस होत आहे किंवा ढगाळ वातावरण राहत आहे ना, अशा परिस्थितीमध्ये सूर्यप्रकाश आपल्या बागेला कमी मिळत असेल, अशा परिस्थितीमध्ये आपल्या द्राक्षवेलीवरती पानांची संख्या किती आहेत हे खूप महत्त्वाचं आहे। आणि ही सगळी गोष्ट आपली विरळणीसाठी ज्यावेळेस आपण द्राक्ष बागेची विरळणी किंवा सपकेन करतोय त्यावेळेस होत असते। आता प्रत्येक द्राक्ष बागायतदार ही जरी आकडेवारी सांगतोय तुमच्या लागवडीच्या अंतरानुसार हे गणित बदलणार आहे। त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित पेन घेऊन व्यवस्थित माझा व्हिडिओ समजून घेऊन जर तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेशन एक सर्वसाधारण पूर्ण गणिती भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर एक सर्वसाधारण त्याच्या आसपास जरी तुम्ही या गोष्टी सांभाळल्या त्याचा सुद्धा फायदा तुम्हाला सूक्ष्म घड निर्मितीमध्ये होणार आहे। सर्वसाधारणपणे 1 स्क्वेअर फूट जो तुमचा एरिया हा 900 स्क्वेअर सेंटीमीटर म्हणतो। लीप एरिया ऑक्टोबर छाटणीला सुद्धा आणि खरड छाटणीला सुद्धा कमी सूर्यप्रकाशाच्या वेळेस आपल्याकडे हा 2700 स्क्वेअर सेंटीमीटरच्या आसपास असावा। यामध्ये खूप इतरही काही गोष्टी येतात, फुटीचा जोम असेल, पेऱ्यातला अंतर असेल,
किंवा ह्या सगळ्या गोष्टी परिणाम करतात तो एक वेगळा विषय आहे। कारण ज्या वेळेस फुटीचा जोम आणि लीप एरिया इंडेक्स किंवा काडींची संख्या ऑक्टोबर छाटणीमध्ये गळकोजीसाठी कशी कारणीभूत ठरते कमी लागवडीच्या अंतरामध्ये, या बाबतीत मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन। पण ह्या व्हिडिओमध्ये सूर्यप्रकाश मिळणार, वेलीला मिळणारा सूर्यप्रकाश, तुमची पानांची संख्या, लागवडीच्या अंतरानुसार असलेला आपला लीप एरिया इंडेक्स, हा घड निर्मितीसाठी ढगाळ वातावरणामध्ये किंवा सूर्यप्रकाश कमी असताना आपल्याला त्या पद्धतीनं कोणत्या पद्धतीनं काम करायला हवं हे मी या व्हिडिओमध्ये समजून सांगतोय। शेतकरी बांधवांना लीप एरिया इंडेक्स हा 1:3 आहे, म्हणजे तुमच्या लागवडीच्या अंतरानुसार तुमच्या बागेमध्ये जो लीप एरिया इंडेक्स हा 3 पट पाहिजेत। पण बऱ्याचदा आपल्या एकसारखे वलांडे जर फुटत नसतील अशा परिस्थितीमध्ये आपण हे सांभाळण्याचा प्रयत्न केल्यास काडीला सूर्यप्रकाश न मिळणे किंवा पानांची गर्दी होणे हे प्रकार होऊ शकतात। कारण ह्या सगळ्या ज्या अडचणी आहेत तुमच्या बाग एकसारखे न फुटण्याचे किंवा काडी नियोजन करताना एकसारख्या अंतरावरती काडी ठेवण्याचा, याला कारण एकच आहे की ज्यावेळेस तुम्ही रिकट बागेचं व्यवस्थापन, ज्यावेळेस बाग आपली नवी असते किंवा तुमचा प्लॉट नवीन असतो त्यावेळेस तुम्ही वलंड्यांचं जे नियोजन करता त्यावेळेस तुम्ही एक प्रॉपर स्वरूपामध्ये किंवा थोडं शास्त्रीय भाषेमध्ये जर वलंड्याचं व्यवस्थित समजून घेऊन आपण वलंड्याचं व्यवस्थित वाढवलं नसेल किंवा आपलं वाईच्या ज्या तारी असतील तुमच्या त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये व्हेरिएशन दिसतं, त्या तारीचे अंतर असतील त्यामुळे आपल्याला एक प्रॉपर वलंडा ज्या आपल्या रिकटच्या प्लॉटमध्ये तयार न केल्यामुळे खूप वलंडा वाढवल्यामुळे एकसारखी बाग न फुटणे किंवा सुरुवातीलाच वलंड्याच्या फुटणे मागे न फुटणे, त्यामुळे ह्या गोष्टींमध्ये अडचण येत असतात। आता सर्वसाधारणपणे 8x4च्या अंतराला स्क्वेअर फुटाला जर मी पकडलं की तुम्ही 5 ते 6 पानावर सबकेन केली तर 40 विरळणीच्या वेळेस 40 काड्या तुम्ही ठेवल्या, ज्यावेळेस सबकेन केली आहेत त्यावेळेस 6 चोक 24 म्हणजे 240 पानं तुमच्या वेलीवरती भरतायत। आणि अशा परिस्थितीमध्ये सूर्यप्रकाश कमी असेल तर वेलीवरती सबकेन करण्याच्या अवस्थेमध्ये पान संख्या कमी असल्यामुळे तेवढी वेल काम करणार नाही। पण लीप एरिया इंडेक्सला 3 पाहिजेत, सर्वसाधारण 2700 पान संख्या पाहिजे। सर्वसाधारणपणे द्राक्ष वेलीचं एक पान मी माझ्या तळ हाता एवढं पकडलं, हे सर्वसाधारणपणे 145, 150 किंवा 160 स्क्वेअर सेंटीमीटरच्या आसपास येईल। सर्वसाधारणपणे हा जर हिशोब माझ्या तळ हाता एवढं जर पान पकडलं तर 900 स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये एक सर्वसाधारण 5, 6 किंवा 7 पानं बसू शकतील। आणि ज्यावेळेस आपण 5 ते 6 सबकेन पानावरती सबकेन करतो अशा परिस्थितीमध्ये 900 स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये की 5 ते 6 पानं बसतायत। आता याच्यात सर्वसाधारणपणे हा जो लीप एरिया इंडेक्स सूर्यप्रकाश कमी असताना वेलीवरती पान संख्या कमी किंवा अचानक पावसाळा सुरू झाला तर ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला घड निर्मितीला अडचणी येऊ शकतात। मग तुमची सबकेन फुटून सर्वसाधारण तुम्ही 6-7 पानावर टॅपिंग करणार आहात, त्यावेळेस पुन्हा 6-7 पानं तेवढेच पानं जर आपण या हिशोबाने केले तर सर्व त्याच्या दुप्पट पानं होतील। एक सर्वसाधारण 250 म्हणजे 450-500च्या आसपास पानं भरतील, तरी आपल्याला एक सर्वसाधारण 100-125 पानं आपल्या द्राक्ष वेलीवरती लीप एरियाच्या नुसार कमी पडतात। अशा परिस्थितीमध्ये बगल फुटांचे जे काही पानं येतात त्याचे 1-2 पानं आपल्याला मिळतात आणि त्यानंतर त्याच्यातले सूर्यप्रकाश वेली काडीला व्यवस्थित मिळून जे काही ऑक्सिजन असतील, सायटोकायनिन असेल यांची व्यवस्थित निर्मिती होऊन द्राक्ष बागेमध्ये घड निर्मिती होत असते। आता कारण द्राक्ष बागेमध्ये घड निर्मितीसाठी ज्या प्रमाणात सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे आणि सूर्यप्रकाश हा वातावरणात किती मुबलक स्वरूपात असला शेवटी तो वेलींना पानांमार्फत मिळणार आहे। पानावरती सूर्यप्रकाशाद्वारे फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषणाची क्रिया होऊन पुढे ज्या सगळ्या गोष्टी घडणार आहे। जर तुमच्याकडे पानांची संख्या नसेल किंवा पानांचं आरोग्य व्यवस्थित नसेल, त्यावरती डावणी आला असेल, करपा आला असेल, म्हणजे 30 ते 60 दिवसामध्ये घड निर्मिती आणि 60 ते 90 दिवसामध्ये घड पोचण्याची जी काही प्रक्रिया होते या गोष्टी प्रॉपर होणार नाही। 60 ते 90 दिवसात पानं लवकर खाली मग काडी आणणार आहेत, काडी आणणार नाहीयेत, मग या सगळ्या गोष्टी होत असतात। म्हणून येत्या काळामध्ये ढगाळ वातावरणामध्ये तुमच्या काडीवरती काडी संख्या ज्यावेळेस तुम्ही कमी केलेली असेल त्यावेळेस आपल्या बागेवरती पान संख्या किती आहेत या गोष्टीचं नियोजन करून आपण आपल्या लागवडीच्या अंतरानुसार पान संख्या ठेवायला हवी।
पान संख्या नुसती ठेवायलाच नको, प्रत्येक काडीला व्यवस्थित सूर्यप्रकाश मिळवणं गरजेचं आहे. कारण तुम्ही एकाच ठिकाणी वेलीवरती पान संख्या व्यवस्थित मेंटेन करायची म्हणून एकाच ठिकाणी खूप काड्या ठेवल्या असतील आणि त्या पानांचीच गरजे तिथं होऊन एखाद्या काडीला सूर्यप्रकाश मिळत नसेल तरी सुद्धा घड निर्मितीला अडचण येऊ शकते. आणि ह्या पानांमध्ये जे काय अन्नद्रव्य लागतात वेलीला, अन्नद्रव्य हे डायरेक्ट घड निर्मितीमध्ये मोठी भूमिका बजावत असतात. आणि हे अन्नद्रव्य शेवटी पानाच्या याच्यानुसार आपल्याला कळणार आहेत. आणि हे अन्नद्रव्य सुद्धा सांभाळणं गरजेचं, त्यावरती भुरी असेल किंवा डावणी असेल याचं सुद्धा त्यावरती ते येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून सर्वसाधारणपणे तुमच्या घड निर्मिती संदर्भामध्ये किंवा ढगाळ वातावरणामध्ये लीप एरिया इंडेक्स नुसार द्राक्ष बागेवरती पान संख्या नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा. जर पान संख्या कमी पडत असेल ती वाढवून घेण्याचा प्रयत्न ठेवा. एवढंच हाच विषय मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचा होता. या बाबतीत तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील, कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा. माझ्या चॅनेलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर हा चॅनेल जरूर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ ह्या ढगाळ वातावरणामध्ये, ह्या खराब वातावरणामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हॉट्सअप असेल किंवा फेसबुकच्या माध्यमातून पोहोचवा. नमस्कार.